आदित्य डेरेने एवढ्या मोठ्या फिमेल क्रिकेटर्सला डायरेक्ट गुळाचा काला खाऊ घातला भाऊ. पहिल्यापासून आहे ना मी एवढं क्रिकेट बघेल नाही, त्याच्यामुळे मला काय एवढं क्रिकेट मध्ये माहिती नाही. पहिल्यांदाच केला ट्राय आणि चांगलं जमलं, एवढं काय वाईट नव्हतं. या लहान पोरांना म्हणलं तुम्ही खेळा इथं क्रिकेट, कारण की आम्हाला एक स्टेडियम वरून इन्व्हिटेशन आलेलं आहे. आम्ही बी काय मग मस्त गाडी बिडी घेऊन निघलो स्टेडियम कडे. मस्त पोलिसांसोबत एंट्री करायला जी मजा येते ना एवढ्या क्राऊड मध्ये, वा मजा येऊन जाते ना डायरेक्ट. आणि मेन म्हणजे मला आता कळालं बरं का, मला फक्त लहान पोरं नाही तर चांगली वयस्कर माणसं सुद्धा बघतात म्हणून. आपली लेट पण मेन म्हणजे थेट एंट्री झाली होती बरं का तेव्हा. सगळ्यांची नजर मग आदित्य बघा. विषय असा का लय मोठे मोठे माणसं आहे ना माझा मान ठेवून माझा सत्कार करत्या आणि मी बी ते माझे कष्ट म्हणून स्वीकारितो. आता बाहेरच्या पुरी म्हणजे माहिती कुठून आल्या, डायरेक्ट ऑस्ट्रेलियावरून. ते असू द्या म्हटलं फॉरेनच्या पाटलीन, पण आमच्या महाराष्ट्राच्या पुरी बी काही कमी नाही म्हटलं. मी स्टेडियम मध्येच फर्स्ट टाइम गेलतो, त्याच्यामुळे एकदम बघायला मस्त मजा वाटत होती. त्याच्यानंतर मॅच बी एंड होणार होती, त्याच्यामुळे सगळ्यांसोबत फोटो काढून घेतले. तिथं एक पोलीस होते बरं का, ते लय टाइम माझ्या बघायचे. त्याच्यानंतर डायरेक्ट मायका आले. त्याच्यानंतर म्हणते भाऊ तुझा आवाज आहे ना आमच्या घरात सारखा वाजत राहतोय रे, पार येडे केले म्हणे तो आमचे पोरं. मै बायको पाहत राहते म्हणे तो व्हिडिओ. मग काय आम्हाला टाइमवर जेवायला भेटत नाही. मलाच मोकार असू यायचा, आता काय बोलू मी, जाऊ द्या. त्या छोट्या क्यूट मुलीनं आपल्याकडून ऑटोग्राफ घेतला. खरंच यार लहान मुलांचं किती मन साफ राहतं राव, कोणच्या विषयी हेट नाही का काय नाही. त्याच्यानंतर पाहुण्यांचे भाषण झाले, ज्या कॉन्टेंट क्रिएटर्सला बोलवलं त्यांचे सत्कार बी केले. माझ्यासाठी तर त्या ऑस्ट्रेलियावरून आलेल्या पुरी सेलिब्रिटी होत्या बरं का, पण इथले मुला मुलींसाठी मी सेलिब्रिटी होतो. मी त्यांना बोललो का भाऊ मी काय सेलिब्रिटी नाही बाबा, आणि रील स्टार तर बिलकुल नाही. मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, कॉन्टेंट क्रिएट करतो फक्त. आणि मेन म्हणजे शेवटी ज्या गाडीमध्ये फिमेल क्रिकेटर चालते ना तीच गाडी आपल्यासाठी बी होती. मस्त त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी सगळे मारितच होतो. मग काय आम्हाला भूक लागली, काकांनी गाडी एवढ्या भारी ठिकाणी थांबवली ना, त्या हॉटेलवर फक्त गावाकडच्या भाज्या भेटायच्या. चला म्हटलं एवढ्या मोठ्या पाहुणे क्रिकेटर्स आपल्याकडे आले, त्यांना काय खाऊ घातलं माहितीये का, गुळाचा काला, शेवगाच्या शेंगा आणि मेन म्हणजे लसणाची चटणी. आणि शेवटी त्यांनी गुळाचा काला पार्सल करून त्यांच्या घरी नेला. संधी तर लय वर जायची भेटते आपल्याला, पण नको, आपल्याच माणसासोबत राहायचंय. आपले 7 लाख फॉलोअर्स कंप्लीट होणार, त्याच्यामुळे लवकर फॉलो आणि लाईक करून घ्या.